श्रीराम समर्थ. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. आज 1 एप्रिल. श्री महाराज 2 दिवसा अगोदर आपल्याला साक्षीत्वाकडे घेऊन गेले होते. म्हणजे मी कोण आहे, मी हा खरा कोण आहे याची ओळख पटवून आपण प्रपंचात कसे वागावे आणि पुन्हा आपल्याला तो मी कोण आहे खरा ब्रह्मस्वरूप मी जो आहे तिथून परत प्रपंचात येऊन एकदा आपल्याला आपली ओळख पटली की आपण कोण आहोत, मग आपण प्रपंचात कसे व्यवहार करावे, प्रपंचात कसे राहावे, हे सर्व आपल्याला आता समजावून सांगतायत. श्री महाराजांची किती कृपा आहे हो आपल्यावरती, की माय माऊली गोड शब्दाने कसं आपल्याला एक एक शब्द महाराजांचं वाचलं तर आपल्याला कसं प्रेम जडतं त्यांच्यावरती, की आपली माऊली आईसुद्धा एवढ्या प्रेमाने आपल्याला समजावून सांगितलं नसतं जितकं प्रेमाने श्री महाराज आपल्याला समजावून सांगतायत. काय सांगतायत आज? संगतीचे जीवनात अतिशय महत्त्व आहे. आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा न कळत होत असतो. संत संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्व पुण्याईमुळेच लाभते. ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिटकतात हे आपण पाहतो. समजा काही लोकांनी इथे यायचे ठरवले. एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ, दुसरा बैलगाडीने निघाला, तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला, तर चौथा मोटारीने आला. सर्वजण तर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल. म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले. संगतीची दुसरी गंमत अशी की ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्या पुढे आपले कर्तृत्व लोप पावते. इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कुणी वकील झाले तर कुणी डॉक्टर झाले. परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्न केले. त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील, परंतु वकिलाशी लग्न केलेली वकीलबाई झाली, डॉक्टरशी लग्न केलेले डॉक्टरीण झाली. असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे. आपण तिकीट काढून गाडीत बसतो. आपल्या शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या हाती नसते. तो विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाईलाजाने तिथेच बसावे लागते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक आणि घातक असते. उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम लाभदायी ठरते. सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार प्राप्त होतात. एखादा साधू बैरागी असेल, झाडाखाली बसला असेल, तो स्वतः उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळी ही उपाशी राहतील. समर्थांकडे कुणी गेला तर ते म्हणतील, मी भिक्षेची झोळी घेतो, तूही हे घे. दोघेही भिक्षा मागून आणू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ. पण संत गृहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते करून खायला घालील. अन्नानुसार वासना बनते, म्हणून संताघरचे अन्न मागून घेऊन खावे. संतांची देहाने संगती लाभणे सुलभ नाही. तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच कामधंदामुळे 24 तासात त्याच्या सानिध्यात कितीसे राहता येणार. मग देहसंगतीचा लाभ कितीसा मिळेल. तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सदा सर्व काळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगत होय. आजचे बोधवचन परमार्थ साधण्यास सत्संगती फारच उपयोगी पडते. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.